पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या तोसिफ गडकरी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाटणमध्ये पाहू शकता पेट्रोलसाठी प्रचंड अशी गर्दी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एका पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलेलं आहे आणि खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर प्रचंड अशी गर्दी आहे. आणि इथं स्पष्ट लिहिलेलं आहे बोर्डवर की बॉटल आणि कॅनमध्ये पेट्रोल मिळणार नाही. लाईनमध्ये लावून तास दीड तास जात आहे. आणि आता आपण आलेलो आहोत दांडेचा पूल पाटण येथे. आणि काल सगळीकडं एक नोटीस व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकला आणि यूट्यूबला सगळीकडे एक नोटीस फिरताना दिसलं पाटणच्या बाबत. पाहू शकता तुम्ही, दांडेच्या पुलाचं काम सुरू होणार असल्यामुळे 60 दिवस हा रस्ता सरकारतर्फे बंद करण्यात आलेला आहे. थोड्या दिवसात हे काम सुरू होईल आणि हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. खास करून अवजड वाहने यांच्यासाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. तुम्ही जर कराड उमरजवरनं येणार असेल तर नवा रस्त्यातून लेफ्ट मारून सांगवडवाडीनंतर गव्हाणवाडी फाटा, आणि तसंच तुम्ही आतून मोरगिरी मार्गे नाटोशी आणि परत माणगाव, नेरळे गोंडावरून पुन्हा सरळ रस्त्याने चिपळूणकडे जाऊ शकता. आणि तुम्ही चिपळूणवरनं येणार असाल तर नेरळे गोंडावरून राईट मारून माणगावच्या पुढे गेल्यानंतर परत लेफ्ट मारून नाटोशी मार्गे गव्हाणवाडी, आणि गव्हाणवाडीवरून नवा रस्ता करून परत तुम्ही हायवेवरून जाऊ शकता, असा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्फत पत्र आलेलं आहे. आणि पाटणचा हा दांड्याचा पूल अनेक वर्षाची परंपरा असलेला पूल. पहिले इथं वडा होता, पण आता इथे एक ब्रिज लहानसा इथे ब्रिज होता आणि अनेक वर्ष झालं आणि हा ब्रिज पाटणकरांच्या सेवेत, पाटणकरांच्या सुखदुःखात, कठीण प्रसंगात सक्षमपणे उभा होता. आणि हे 100 वर्षापूर्वीचं वडाचं झाड तुम्ही पाहू शकता. हे सर्व पाटणचं गतकालीन वैभव मानावंच लागेल. हा पूल आता काढून इथे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होणार आहे. आणि काही दिवसातच एप्रिल आणि मेमध्ये तुम्हाला इथे नक्कीच एक नवीन पूल तयार झालेला दिसेल आणि एक चांगला ब्रिज आणि पाटणचा एक चांगला रस्ता झालेला तुम्हाला पाहायला भेटेल. पाटण प्रगतीपथावर येत आहे आणि इथे हळूहळू आता कामे सुरू झालेली आहेत. त्यामुळं हा रोड शक्यतो अवजड वाहनांना बंद करण्यात आलेला आहे. आणि तिचं काम पण आता थोड्या दिवसात 27 मार्चपासून सुरू होणार असं कळलेलं आहे, पण थोड्या दिवसातच ते सुरू होऊन जाईल. त्यामुळे खास करून ड्रायव्हर वर्गासाठी आपल्या ड्रायव्हर मित्रांना पाठवा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करा. कारण पाटणमध्ये बायपासला पण एवढा मोठा रोड नाही की तुमची अवजड वाहनं तिथून निघू शकतील. त्यामुळं या मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करा, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करा. रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर, ब्रिज वगैरेचं काम सुरू झाल्यानंतर पाटणमध्ये प्रचंड अशी गर्दी आणि ट्रॅफिक जॅमच्या समस्येला तुम्हाला सामोरं जाऊ लागू शकतं. त्यामुळे प्रशासनाने सांगितलेले नियमाचे पालन करा, पर्यायी मार्गाचा अवलंब करा. त्यामुळे तुम्हाला समस्याला सामोरे जावं लागणार नाही. हा व्हिडिओ
आपल्या ड्रायव्हर मित्रापर्यंत नक्कीच पोचवा. पाटणमध्ये लवकरच रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे दांड्याच्या पुलाचं काम सुरू झालं की ट्रॅफिकची समस्या भरपूर येणार आहे. खास करून ट्रॅव्हल्स, 16 चाकी गाड्या, ट्रक वगैरे यांना अडचण येऊ शकते. त्यामुळे शासनाचे नियम पाळा आणि मस्त राहा. तुम्ही पाहू शकता पाटणमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. 1 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे आणि त्यातच आता दांड्याच्या पुलाचं काम सुरू झाल्यामुळे त्यात आणि ट्रॅफिकच्या समस्येला आणखी भर पडणार आहे. त्यामुळे शासनाला सहकार्य करा. ज्याच्या सूचना वरून येतात पोलीस अधीक्षक कार्यालयातून, जिल्हाधिकारी कार्यालयातून, त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. आपलं पाटण स्वच्छ, सुंदर आणि चांगलं होऊ, विकास कामात पुढे जाऊ, चांगल्या सुखसुविधा लोकांना भेटू देत, याबद्दल आपण नक्कीच विचार करायला पाहिजे आणि सहकार्य करा. आत्ताच तुम्ही अवस्था बघू शकता. संध्याकाळच्या वेळी भरपूर असं ट्रॉफिक जाम झालेलं पाहायला मिळतं. आणि त्यातच आता दांडेचा पूल म्हटलं की पाटणला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. कारण दांड्याच्या पुलामुळे चापोली रोड आणि रामापूरचा भाग पाटणला जोडला जातो. जुनं स्टँड आणि नवीन स्टँड यांच्या दरम्यान असलेला हा भाग नक्कीच पाटणसाठी एक अविभाज्य घटक आहे आणि त्याचं काम चांगलंच नक्की झालं पाहिजे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण चांगलं होणार आहे आणि त्यासाठी 60 दिवसाचा कालावधी शासनानं मागितलेला आहे. 2 महिने एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये सगळं काम होणार आहे आणि फास्ट असं काम करण्याकडे वरून सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे पाटण नगर प्रवास करणार असाल तर नक्कीच पर्यायी मार्गाचा अवलंब करा. इथंच एवढं सांगतो मित्रांनो. आजचा जास्त काही अपडेट नाही आणि पेट्रोलच्या समस्येला बी तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे जेवढी गरज असेल तेवढीच पेट्रोल घेण्याचा प्रयत्न करा. कॅन आणि बॉटलमध्ये पेट्रोल देणं शासनाकडून थांबवण्यात आलेलं आहे. आज अनेक पेट्रोल पंपावर त्याबद्दल हुज्जत घालायला बघितली. काही ठिकाणी येराडसारख्या पेट्रोल पंपावर भांडणे पण झाली असं ऐकायला भेटतंय. त्यामुळं शासनाला सहकार्य करा. ही वेळ पण निघून जाईल ह्यात थोडी मात्र शंका नाही. युद्ध लवकर थांबावं आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन परत प्रगतीपथावर यावं इथंच एवढीच आशा व्यक्त करतो. आणि हा संध्याकाळचा टाईम आहे. तुम्ही पाहू शकता रामापूर चौक आणि असं सुंदर असं चित्र तयार झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल. हा आमचा चौकात पक्ष्यांचा तुम्ही बघू शकता थवाच्या थवा, घारी प्रचंड संख्येत तुम्हाला पाहायला भेटतील. कधी हा योग येतो. नक्कीच पाहणाऱ्यांच्या नजरेत ती गोष्ट पाहिजे. नाहीतर थोड्या गोष्टीवर चुका काढायला जग बसलंय. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचा आनंद घ्या. लोक काय आहेत बोलत राहतात त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आपल्या आयुष्याचा आनंद घ्या. पाहू शकता तुम्ही संध्याकाळच्या वेळेला काढलेला हा व्हिडिओ आणि लालपरी रामापूरच्या कमानीमधून बाहेर येताना आणि हे मंदिराचं काम सुरू, मंदिराचे इथे हनुमान मंदिराचे इथे काम
सुरू होतं लाईटच्या पोलाचं वगैरे, ते पण तुम्ही चित्र पाहू शकता. त्यामुळे नक्कीच इथून पुढे रस्त्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या होऊ शकते. काळजी घ्या मित्रांनो, स्वतःची बी घ्या आणि आपल्या कुटुंबाची पण घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू, तुमच्या सर्वांचा आभारी आहे. असेच नवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू, आभारी आहे.